नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसीए सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 78 दिवसांचा मास्टर प्लॅन. हो, म्हणजे आता आपल्या परीक्षेला फक्त 78 दिवस बाकी आहेत आणि एकंदरीत कशा कशा पद्धतीने प्रिपरेशन करायला हवं हे आपण एक्झाम स्ट्रॅटेजी जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एकंदरीत तुम्ही जर का शेड्यूल बनवला नाही तुमच्या अभ्यासाचा, तर तुम्हाला जे टॉप कॉलेज पाहिजे किंवा चांगले मार्क्स पाहिजे तो स्कोर येणार नाही. त्यामुळे जर का तुम्ही या स्ट्रॅटेजीनुसार जाल तर तुमचा नक्की अभ्यास होईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी सुद्धा व्हाल. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स. ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. आणि आपल्या ग्लोबल ऑनलाईन ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत एमसीसीईटीचे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता आहात. आपल्या या क्लासेसची फीस जी आहे ती 4,000 रुपये आहे आणि येत्या 12 जानेवारी आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. कधीपासून? 12 जानेवारी. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता. चला तर मग स्ट्रॅटेजी पाहूया. महाराष्ट्र एमसीसीटी एक्झाम पॅटर्न. टोटल क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे 100 आहेत आणि 200 मार्कांसाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर त्याची जी ड्युरेशन आहे ती 90 मिनिट्स, 90 मिनिटे आहेत. निगेटिव्ह मार्किंग नाहीये कुठल्या प्रकारची. आणि आपले 4 मेन सेक्शन आहे. कोणते? मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल अँड अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट आणि इंग्लिश कम्प्रेशन. ठीक आहे. आणि आपला आता स्कोर काय आहे? आपला टार्गेट आहे 70+ आपल्याला मार्क्स मिळणे आवश्यक आहे. आपली जी ही एक्झाम आहे ती 30 मार्च 2026 ला आहे. मोजून 78 दिवस बाकी आहे. ठीक आहे. चला तर एकंदरीत आपल्याला आता 5 ते 6 तास रोज अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे. ते आपण सब्जेक्ट वाईज डिवाइड करणार आहोत. जसं मॅथमॅटिक्सला आपल्याला जास्त प्रॅक्टिसची गरज असते, है ना. एकतर अभ्यास आणि प्रॅक्टिस असं दोन्हीही मॅथमॅटिक्समध्ये असतं आहे. त्यामुळे आपल्याला त्याला 2 ते 2.5 तास कंपल्सरी एका दिवशी देणं खूप गरजेचे आहे. ठीक आहे. तर आजपासून जर का तुम्ही सुरुवात करत असाल तर म्हणजे उद्यापासनं तर अल्जेब्रा, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक, परम्युटेशन, प्रोबॅबिलिटी, मॅट्रायसेस आणि स्टॅटिस्टिक याचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग, सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, वेन डायग्राम, पझल, हे मी तुम्हाला सांगते पहिल्या महिन्याचं कोड. पहिल्या महिन्यात काय करायचं. ओके. तर लॉजिकल रिझनिंगचं पझल हे सगळं तुम्ही करू शकता. तर मॅथमॅटिक्स आपल्याला आधी इझी क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला ट्राय करायचे, ते सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. डायरेक्ट लेंदी क्वेश्चनवर तुम्ही जाऊ नका. ठीक आहे. आणि कंपल्सरी 20 ते 22 प्रश्न तुम्हाला डेली सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. डेली. त्यानंतर लॉजिकल रिझनिंगचा अभ्यास करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचे की आपला हाय स्कोरिंग कोणता टॉपिक आहे. ठीक आहे. आणि सगळे डाऊट एकाच दिवशी क्लिअर करायचे. ठीक आहे. त्यानंतर 23 ते 25 क्वेश्चन्स हे तुम्ही अटेम्प्ट करा प्रॅक्टिससाठी. तेव्हा जाऊन तुम्हाला माहिती होईल की तुमचं जे टॉपिक आहे ते कोणतं चांगलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर येतं कम्प्युटर कॉन्सेप्ट. लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 1.5 तास देणे आवश्यक आहे. ठीक आहे. 1.5 तास म्हणजे हे दोन पकडून घ्या. 3, हा 2, 2.5, 1.5 म्हणजे 4 तास आपले झाले इथे. नंतर कम्प्युटर कॉन्सेप्टला आपल्याला 1 तास द्यायचा आहे. बेसिक ऑफ कम्प्युटर, ऑपरेटिंग सिस्टीम, डीबीएमएस, नेटवर्किंग आणि सी फंडामेंटल हे आपल्याला या महिन्यामध्ये कव्हर करायचे आहे आजच्या तारखेपासून. ठीक आहे. एका महिन्यात हे टॉपिक कव्हर झालेच पाहिजे. कम्प्युटर कॉन्सेप्टमध्ये आपल्याला रिवाइज नोट्स जे आहेत ते क्रिएट करायचे जे पटकन रिवाइज होऊ शकाल. ठीक आहे. आणि 15 ते 17 क्वेश्चन्स आपल्याला इथे टार्गेट करून रोज सॉल्व्ह करायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश या सब्जेक्टचे आपल्याला आपल्याला 30, मला तसं वाटतं 30 ते 1 तास देणं, 30 मिनिट ते 1 तास देणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. इंग्लिशला आपल्याला सोडून चालता येत नाही. त्यानंतर रिडिंग कम्प्रेशन, वोकॅब्युलरी आणि ग्रामर बेसिक्स आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे पूर्ण महिन्याभर. त्यानंतर वोकॅब, ग्रामर आणि टार्गेट करायचे प्रश्न 20 प्रश्न तरी टार्गेट करायचे आहे. यासाठी तुम्ही 1 तास द्या, 30 मिनिट खूप कमी होऊन जाईल. ओके. आता किती झाले? हे 4 तास आणि हे 5 आणि 6.
हे 6 तास तुम्हाला डेली देणे आवश्यक आहे, तेव्हा जाऊन तुम्हाला जो स्कोअर आपण डिसाईड केला होता 70+ तो येणार आहे. यामध्ये बघा आता आपण याचे 25 प्रश्न पकडून घ्या. 25, 25, 25, 25, 20, 20 अशा पद्धतीने तुम्ही 90 ते 100 प्रश्न डेली सॉल्व्ह तुम्हाला करायचे आहेत, चारही सब्जेक्ट मिळून. तेव्हा जाऊन तुमचे MCQs, अनालिसिस, मिस्टेक सगळं प्रॅक्टिस सगळं व्यवस्थितपणे होणार आहे. ठीक आहे. चला, आता फेज 2. आता 1 महिना झालेला आहे. समोरच्या महिन्यामध्ये तुम्हाला आपलं थोडं वाढवायचं आहे, 6 ते 7. 7 आवर तरी करायचं आहे. MCQ प्रॅक्टिस करायची आपल्याला टाइम वाईज, है ना. सेक्शनल प्रॅक्टिस करायची आहे. 20 ते 25 मिनिटं आपल्याला मी फक्त मॅथचं सॉल्व्ह करेन, पण 30 प्रश्न असं म्हणून बसायचे आहे. फुल मॉक टेस्ट इथे देणे आवश्यक आहे, जे आपल्या क्लासमध्ये अवेलेबल आहे. तुमच्यासाठी आम्ही फुल मॉक टेस्ट देतो आहे, सेक्शनल वाईज फुल, जेणेकरून तुम्हाला एक्झाम दिल्यासारखं वाटेल आहे. ठीक आहे. त्यानंतर एव्हरी मॉक टेस्ट नंतर आपल्याला आपले कोणते टॉपिक्स वीक्स आहे, त्याचे काय एरर आहे, प्रश्न कसा सॉल्व्ह केलेला आहे, किंवा रॉंग क्वेश्चन का झालेला आहे, हे सगळं त्याच दिवशी अनालिसिस करणं खूप खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच दिवशी तुमचा अनालिसिस झालं तर तुमचा चांगला अभ्यास होईल आणि एकंदरीत प्रश्न समजायला जास्त वेळ लागणार नाही. ठीक आहे. तर MCQ प्रॅक्टिस जे आहे ते खूप महत्वाचे आहे. त्यानंतर आता शेवटचा महिना जो आपला असणार आहे, त्या दिवसांमध्ये आपल्याला फुल रिव्हिजन करायचे आहे. काय करायचं? फुल रिव्हिजन. जेवढा अभ्यास करायचा होता ते आपण 2 महिन्यात केलेला आहे. फुल रिव्हिजन आणि मॉक टेस्ट ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत, मॉक टेस्ट. ठीक आहे. ते पूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि मॉक टेस्ट द्यायची आहे. चुकलं तरी चालेल, पण मॉक टेस्ट द्यायची आहे, अभ्यास करायचा आहे. टाइम मॅनेजमेंट होईल त्याने, क्वेश्चन सिलेक्शन व्यवस्थित होईल आणि थोडे तुम्ही काम राहाल, जेणेकरून तुम्हाला माहिती आहे की एक्झाम कशी देण्यात येते, हा ना. आणि रिव्हिजन करायची. शॉर्ट नोट्स जे तुमच्याकडे अवेलेबल असतात ना, आपण जे बनवले स्वतः, त्याची पूर्ण रिव्हिजन करायची. ठीक आहे. आणि तुम्ही रुटीन तुमचं तसं सेट करू शकता. मॉर्निंगला तुम्हाला जे इझी वाटते ते घ्या, आफ्टरनूनला तुम्हाला जसं जमते तसं घ्या. पण अभ्यास व्यवस्थितपणे शेड्यूलनीच करायचे आहे. ठीक आहे. आणि इंग्लिशला इग्नोर करून चालणार नाही. हा, मला इंग्लिश येतंय असं करून चालणार नाही. ठीक आहे. इग्नोर करायचं नाही इंग्लिशला. त्याला 20 क्वेश्चन्स आहेत, 40 मार्कासाठी ते असणार आहे. त्याचे पण मॉक टेस्ट द्यायचे, रिव्हिजन करायचं. आणि फक्त एवढं आहे की जास्त वेळ एका प्रश्नावर घालवू नका. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. ठीक आहे. आणि 100ही प्रश्न अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितपणे शेड्यूल करून आता अभ्यासाला सुरुवात करू शकता उद्यापासनं, या अशा पद्धतीने मॅनेज करून. आणि जर का तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आमचा क्लास जॉईन करू शकता. आमची जी नवीन बॅच आहे ती 12 जानेवारीपासनं सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. हे ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि याची फीस आहे 4,000 रुपये. तर बॅच डिटेलमध्ये तुम्हाला सांगते मी की इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. 2 ते 3 क्लास तुमचे डेली असणार आहे. आणि जर का तुम्ही लाईव्ह क्लास मिस केला तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा तुम्हाला लगेच बघता येणार आहे. त्यानंतर आपल्याकडे फुल नोट्स आहेत प्रिंटेबल फॉर्ममध्ये, तुम्ही प्रिंट करू शकता, डाउनलोड करू शकता. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स आहेत. मॉक टेस्ट असणार आहे, 50 अधिक मॉक टेस्ट असणार आहे जे तुम्हाला शेवटच्या महिन्यामध्ये द्यायचे आहेत. त्यानंतर 2,000+ MCQs जे आहेत ते तुम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा आम्ही देतो आहे. या पूर्ण बॅच आम्ही या पद्धतीनेच डिझाईन केलेली आहे, जेणेकरून तुमचा अभ्यास व्यवस्थितपणे होईल आणि मॉक टेस्ट, MCQ याद्वारे जे प्रश्नांद्वारे जे आपला अभ्यास होतो तो अभ्यास तुमचा होईल आहे. चला, तर मग तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. आणि आपल्या ऍपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा बघू शकता. आणि व्यवस्थितपणे अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.